नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये येणाऱ्या रविवारी होणाऱ्या ASOPSI संयुक्त पूर्व परीक्षा 2019साठी अतिमहत्त्वाचे प्रश्न भाग 2 या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी हा बेल आयकॉन दाबायला. आपण पाहूया आजचा हा पहिला प्रश्न. सांकेतिक भाषेवरचा हा प्रश्न आहे. STI 2016 मध्ये विचारलेला आहे. पुढे कृत्रिम भाषेतून विसंकेतित केलेले शब्द दिले आहेत. चिक्कर कुरीप म्हणजे बर्ड हाऊस, साइन कुरीप म्हणजे ब्ल्यू बर्ड, साइन ब्रेल म्हणजे ब्ल्यू बेल. तर हाऊस गेस्ट या शब्दाचा कृत्रिम भाषेतील या ठिकाणी संकेत तुम्हाला निवडायचा आहे. बरोबर. पहिल्या दोन ह्या वाक्यामध्ये बर्ड हाऊस आणि ब्ल्यू बर्ड ह्या दोघांची जर आपण तुलना केली तर लक्षात येईल इथं बर्ड आहे आणि इथंही बर्ड आहे आणि इकडं कुरीप KURRIP इथं पण काय आहे, कुरीपच आहे. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये जर बघितलं तर इथं ब्ल्यू आहे बघा, मी ग्रीन करून ह्याला गोल करतो, एक ब्ल्यू ब्ल्यू आणि इकडं PHYC आणि इथं पण काय आहे PHYC. ह्या दोघात हे कॉमन आहे. ओके. मग आता मला सांगा इथं आपल्याला शोधायचं आहे हाऊस गेस्ट. हाऊस गेस्टसाठी काय येणार आहे म्हटलं तर हाऊस जर बघितला तर बघा इथं हाऊस आणि गेस्ट आहे. तर इथं बघा लक्षात येईल तुमच्या की इथं पहिल्या ह्याच्यामध्ये इथं हाऊस आलेला आहे. हा हाऊस. मग या हाऊसचा कोड काय येणार आहे, चिक्कर येणार आहे. मग KR घेतलं. मग आपण काय करूया, पर्यायामध्ये जर नजर टाकली तर लक्षात येईल की चिक्कर कुठं आलेला आहे बघा, चिक्कर. बघा मी या हाऊसचा जो कोड आहे तर हा चिक्कर घेतलेला आहे. हा चिक्कर कुठं आला बघा, पहिल्यात पण आहे, दुसऱ्यात पण आहे, तिसऱ्यात पण आहे आणि चौथ्यात पण आहे. ह्याच्यावरून काय मिळ लागणार. मग आता दुसरा शब्द काय आहे, गेस्ट. तर गेस्ट हा शब्द जो आहे ना नवीन आहे. म्हणजे काय, इथं कुठं आलेलाच नाही आहे. मग मला सांगा जर शब्द हा गेस्ट इथं नवीनच असेल तर ह्याचा कोड ह्याच्यातला नसणार आहे ना. म्हणून इथं चिक्कर सोडून ह्या पर्यायामध्ये चिक्कर हे चिक्कर सोडून राहिलेले जे काही कोड आहेत तर ते हाऊस गेस्टसाठी काय आहे ते बघायचं आपल्याला. तर आता लक्षात येईल तुमच्या की गेस्टसाठी येणारा शब्द जो आहे ना तो ड्रॉप असला पाहिजे. का, कारण इथं राहिलेला इथं PHYC हा जुनाच कोड आहे. बेल हा तर कोडच नाही आहे, हा तर शब्दच आहे. आता ह्या दोघांमध्ये इथं पण ड्रॉप आले आणि इथं पण ड्रॉप आले. हे दोन्ही काय आहेत, नवीन आहेत, नवीन. आता ह्या दोन्हीपैकी मला एक पर्याय निवडायचे, मला दोन्ही बरोबर वाटायलेत, पहिला आणि दुसरा. तर मी काय करेल माहिती आहे का, इथं जरा स्पेलिंगकडे लक्ष द्या. चिक्करची स्पेलिंग इथं CHIKER आहे आणि CHIKERR आहे इथं. म्हणजे मला वाटतं पर्याय क्रमांक 2 चुकीचं आहे. माझं पर्याय क्रमांक 1 जे आहे स्पेलिंग बघा RR आलेलं आहे चिक्करची स्पेलिंग. म्हणजे हे इथं बरोबर आहे, हे इथं चुकलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं इथं उत्तर असणार आहे. आपण पाहू दुसरा प्रश्न. ओके. तर आता बघा हा प्रश्न सोडवण्यासाठी हे शब्द जे दिलेत किंवा हे जे वाक्य जे आहेत, वाक्याखाली वाक्य आणि संकेताखाली संकेत जर लिहिलं ना तर ते सोपं जातं. बरोबर. मग बघा इथं थोडंसं बघा, इथं स्पष्टीकरणासाठी आपण एकाखाली एक असं हे दाखवलेलं आहे. आता हे सोडवताना लक्षात येईल बघा, तर इथं प्रॉब्लेम आणि इथं हेल्थ आणि हेल्थ आणि बघा इथं प्रॉब्लेम, दोघांमध्ये पिऊन काय आहे प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम आहे. आणि इथं बघा BLA आणि इथं पण BLA. ओके. आणि इथं पण YWL आणि इथं पण YWL. तर बघा YWL BLA याच्यासाठी काय येणार आहे, प्रॉब्लेम हेल्थ किंवा हेल्थ प्रॉब्लेम आहे. आता काय करू आपण, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन काय बघा, तर इथं RISE राईज आहे तर इथं पण राईज आहे. बरोबर. आणि इथं यांच्या कोडमध्ये जर बघितलं तर BUE आणि BUE आहे. हा BUE आणि हा BUE. बरोबर. BUE म्हणजे राईजसाठी काय आलेलं आहे, BUE आलेला आहे. आणि आता आपण लास्टली काय करू, आपण पहिल्या आणि शेवटच्या वाक्यात जर बघितलं तर लक्षात येईल तुमच्या पहिल्या आणि शेवटच्यामध्ये विथ आहे. हो का, हा विथ आहे, हा विथ आणि इथं पण काय आहे विथ आहे. बरोबर. मग इथं दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा, PNK आणि इथं पण PNK. बरोबर. तर आता ह्याच्यावरून मला काय कळलं की फेसिंग इथं राहिलं बघा, फेसिंग चॅलेंज एव्हरीडेचा कोड मला बघायचं आहे. तर फेसिंग हो का, फेसिंगसाठी इथं पहिल्या वाक्यामध्ये फेसिंग राहिलं आणि इथं WHI राहिलं. म्हणून मला फेसिंगचा कोड WHI. आता मला काय करावं लागेल, फेसिंगसाठी WHI येणार आहे. तर आता बघा बरं कोणत्या ऑप्शनमध्ये WHI, पहिल्यामध्ये आहे, दुसऱ्यात आहे. हो का, तिसऱ्या ऑप्शनमध्ये WHI नाही, म्हणून हा तिसरा ऑप्शन माझं उत्तर असणार नाही. आणि याच्यामध्ये पण WHI आहे. आता तिघातलं बघायचं. ओके. आता चॅलेंज एव्हरी डे. आता चॅलेंज एव्हरी बघा बरं कुठं आहे, एव्हरी चॅलेंज हो का इथं शेवटच्या वाक्यामध्ये एव्हरी चॅलेंजसाठी RD आणि GRE राहिलं आहे. म्हणून मी नक्कीच हे RD आणि GRE
हे एव्हरेज चालेसाठी WHIRE RDGRE हो का हे सगळंच आणि इथं GRE WHIRD बरोबर. आता मला सांगा आता जो राहिलेला शब्द डे जो आहे हा तर हा डे शब्द प्युअरली नवीन शब्द आहे न्यू आहे नवीन आहे. मग ह्या नवीन जर शब्द असेल तर ह्याचा कोड सुद्धा डे बघा ना इथं कुठं आलाच नाही अगोदर डे जो आहे ना इथं कुठंच आलेला नाही म्हणजे डेचा कोड जो आहे ना एकदम नवीनच पाहिजे. मग मला सांगा हा YWL जो राहिला हा जुनाच कोड आहे BLA पण जुनाच कोड आहे आणि हो का इथं जर पाहिलं तुम्ही तर MGT हा जो कोड आहे ना हा एकदम नवीन आहे. म्हणजे मला कळलं की हा डे जो आहे तर ह्या डेचा कोड काय आहे MGTच आहे. त्याच्यामुळं माझं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. म्हणून बघा हा टाईप खूप छान आहे आणि विचारतील परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे उदाहरणं. ठीक आहे आपण पाहू नेक्स्ट प्रश्न. तर आजच्या व्हिडिओमधील हा अतिमहत्त्वाचा दुसरा एक आणखी हा प्रश्न दिलेल्या विधानांच्या साहाय्याने योग्य निष्कर्ष निवडा. तुम्हाला 2 विधानं दिलेत काही खुर्च्या बाकड्या आहेत कोणताही बाकडा टेबल नाही. हा प्रश्न PSI मेन्स 2017 मध्ये विचारलेला होता 5 नोव्हेंबरला झालेला. ह्या दिलेल्या दोन्ही विधानावरून आहे ना योग्य अशा वेन आकृतीची म्हणजे वेन आकृती तुम्हाला काढावी लागेल बरोबर. मग आता वेन आकृती जर काढायची म्हटले तर विधान काय बघा काही खुर्च्या बाकड्या आहेत काही खुर्च्या बाकड्या जेव्हा काही म्हटलात ना 2 वर्तुळं अशी छेदणारी घ्यावी लागतील बघा. तर हे खुर्च्या आणि बाकडे मग मी म्हटलं ह्या खुर्च्या आहेत खुर्च्या आणि हो का हे बाकडे मी काय दाखवलं इथं काही खुर्च्या बाकड्या आहेत कोणताही बाकडा टेबल नाही कोणताही बाकडा टेबल नाही. मग मी इथं काय करतो हा जो टेबल आहे तर इकडं बाजूला घेतो हा टेबल. तर बघा कोणताही बाकडा जो आहे ना हा टेबल नाही म्हणजे हे काही हो हे 2 वर्तुळं छेदणार नाहीत बस. आता ह्या वेन आकृतीवरून तुम्हाला काय करायचं आहे योग्य निष्कर्षाची निवड या ठिकाणी करायची आहे. ओके आता बघा बरं आता ह्या आकृतीनं वेन आकृतीनं जे म्हटलं ज्याला सत्य म्हटलं ते निष्कर्ष सत्य म्हणा. ओके बघा काही खुर्च्या टेबल आहेत काही खुर्च्या टेबल खुर्च्याचं वर्तुळ टेबलला छेदलंय का नाही छेदलं म्हणजे माझा हा निष्कर्ष चुकीचा आहे. पहिला काही बाकडे खुर्च्या आहेत काही बाकडे खुर्च्या हो काही बाकडे खुर्च्या आहेत हे बरोबर आहे. सर्व बाकडे खुर्च्या आहेत सर्व बाकडे खुर्च्या थोडे असल्यानंतर सर्व आहे म्हणता येत नाही काही आहे म्हणजे सर्व नसतंय त्याच्यामुळं हे इथं चुकीचंच आहे. काही टेबल खुर्च्या आहेत काही टेबल एकही टेबल खुर्ची नाही ना मग काही आहे असं म्हणता येत नाही हे वाक्य नकारार्थी इथं निष्कर्ष इथं आकृतीमध्ये नकार आहे एकही टेबल खुर्ची नाही त्याच्यामुळं काही टेबल खुर्च्या आहेत हे म्हणणं आपलं चुकीचंच आहे. म्हणून माझा निष्कर्ष फक्त 2 तेवढा सत्य आहे. मग बघा तर ह्या 4 ऑप्शनपैकी फक्त 1 सत्य फक्त 2 सत्य 2 आणि 4 सत्य तर इथं पर्याय क्रमांक माझं 2 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणून याचा निष्कर्ष 2 असणार आहे. अशा उदाहरणांचा तुम्ही भरपूर सराव करा प्रत्येक एक्झाममध्ये असे प्रश्न येऊ लागलेले आहेत. ओके सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत बघा सर्व शिक्षक तर मी इथं हे शिक्षक घेतले काय म्हणलेलं आहे डॉक्टर्स आहेत हे डॉक्टर्स सर्व शिक्षक काय आहेत डॉक्टर्स आहेत म्हणजे सर्व शिक्षक आहेत म्हणून डॉक्टर म्हणून इथं मध्ये शिक्षक आणि बाहेर डॉक्टर्स घेतलं. सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत बघा सर्व डॉक्टर्स काय आहेत इंजिनियर्स आहेत आणि सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत. आता पुन्हा विद्यार्थ्याचं वर्तुळ बाहेर असं एक लक्षात ठेवा तुम्ही ही एवढी एक आकृती एक जरी काढली तरी सफिशियंट आहे. पण तुम्ही जर या विधानांच्या आणखीन एखादी जर पर्याय काढू शकलात ना तर खूप चांगला म्हणजे उत्तर तुम्ही शोधू शकता. म्हणजे कसं आता बघा सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत पण पहिल्यांदा मी सर्व शिक्षक डॉक्टर जाताना डॉक्टर जास्त घेतले तर शिक्षक कमी आहेत पण मी असं पण घेऊ शकतो बघा सर्व शिक्षक डॉक्टर्स म्हणले ना हो का सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. बघा बरं ह्या आकृतीमध्ये सुद्धा सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत का नाही फक्त इथं घेताना डॉक्टर जास्त न घेता दोघांची संख्या समान घेतलेली आहे. बरं पुढं सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स म्हणजे मी इंजिनियर सुद्धा तेवढेच घेतो बरोबर आहे का हो का इंजिनियर्स आणि सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत जेवढे इंजिनियर्स तेवढेच मी इथं विद्यार्थी घेतो. तर म्हणजे आकृती 2 ही एक माझी आणखीन एक शक्यता झाली. तर अशा काय करायच्या वेन आकृत्या काढायच्या जरी तुम्ही एक काढली ह्या आकृतीला वेन डायग्राम विथ मिनिमम ओव्हरलॅप म्हणायचं म्हणजे तुम्हाला जे विधानं दिलेत तेवढे विधानच जेवढं वाटले सरळ तेवढं लिहा म्हणजे ही जरी एक आकृती काढली तरी उत्तर तुम्हाला मिळतंय. पण तरी सुद्धा आपण एक दुसरी शक्यता इथं काढलेली आहे. मग आता बघू आपण कोणते कोणते निष्कर्ष ह्या दोन्ही पण आकृत्यामध्ये करेक्ट आहेत ते आपण बघूया. बघा पहिला निष्कर्ष काही विद्यार्थी शिक्षक आहेत. बघा बरं एवढे मोठे विद्यार्थ्यापैकी
काही एवढेच काय आहेत हो, शिक्षक आहेत. बरोबर आहे. पहिल्या आकृतीमध्ये हे बरोबर आलं. बरोबर. बरोबर आहे ना. पहिल्या आकृतीमध्ये हे आकृती 1 न ह्याला काय म्हणलं की हे बरोबर आहे म्हटलं. आणि आकृती 2 मध्ये बघा बरं, काही विद्यार्थी शिक्षक आहेत. इथं काही विद्यार्थी शिक्षक नाहीत, इथं सर्वच विद्यार्थी शिक्षक आहेत. मग सिलोलिझममधला हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जेव्हा सर्वच असतात ना तेव्हा काही आहेत हे आपल्याला म्हणता येते. काही विद्यार्थी म्हणजे काही आहे म्हणता येते. सर्व असेल तर काही असतात, म्हणून हे सुद्धा इथं बरोबर आहे. लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट रॉंग आहे. कारण आपल्याला काय वाटतं इथं सर्व आहेत आणि काही कसं काय आहेत असं वाटते, परंतु सर्व असेल तर काही असतात, म्हणून हा निष्कर्ष माझा दोन्हीमध्ये बरोबर आला. आणि असा निष्कर्ष बरोबर बनायचा जो दोन्हीही या वेन आकृतींनी बरोबर म्हटलेला आहे. दुसरा बघा, सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत. सर्व डॉक्टरचं वर्तुळ ह्या विद्यार्थ्याच्या वर्तुळात आहे. बरोबर. पहिल्या आकृतीमध्ये हे बरोबर आलं. आणि दुसऱ्या आकृतीत बघा बरं काय म्हणतं हे, की सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत का? हो, जेवढे डॉक्टर तेवढेच विद्यार्थी, म्हणजे हे इथं सरळ सरळ बरोबर आहे. म्हणून माझा निष्कर्ष 2 सुद्धा सत्य आहे. बरोबर. आता पुढे तिसरं बघा, काही इंजिनियर्स शिक्षक आहेत. एवढ्या इंजिनियर्सपैकी एवढेच काय आहेत हो, शिक्षक आहेत. म्हणजे हे सुद्धा पहिल्या ह्याच्यामध्ये बरोबर आहे. आणि काही इंजिनियर शिक्षक आहेत का? आता इथं बघा, सर्वच इंजिनियर शिक्षक आहेत ना, मग सर्वच जर असेल तर काही असतात, म्हणून माझा हा निष्कर्ष सुद्धा इथं बरोबर. आणि सर्व डॉक्टर्स शिक्षक आहेत. एवढे मोठे डॉक्टर्सपैकी सर्व शिक्षक आहेत का? सर नाही, एवढेच डॉक्टर काय आहेत, शिक्षक आहेत. म्हणजे सर्व काही असेल तर सर्व आहे म्हणायचं नाही, पण सर्व असेल तर काही आहे असं म्हणतात. म्हणून सर्व डॉक्टर शिक्षक नाहीत, काहीच डॉक्टर शिक्षक आहेत. त्याच्यामुळं इथं पहिल्या आकृतीमध्ये हे चुकलं. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये सर्व डॉक्टर शिक्षक आहेत का? हो, जेवढे डॉक्टर आहेत तेवढे शिक्षक. दुसऱ्या आकृतीत ते बरोबर आले. पण आपण असाच निष्कर्ष बरोबर बनायचा जो सर्वच दोन्ही पण आकृत्यामध्ये बरोबर आहे. पण तुम्ही एका आकृतीवरून जरी काढलं तरी हे बरोबरच येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 इथं चुकीचा आहे. बरोबर. म्हणजे निष्कर्ष 4 चुकीचा. मग बघा बरं कोणता ऑप्शन इथं बरोबर दाखवते आपल्याला. निष्कर्ष 1 सत्य नाही, फक्त निष्कर्ष 2 सत्य, फक्त निष्कर्ष 1 किंवा 2 सत्य, तर इथं पर्याय क्रमांक 4 वगळता सर्व सत्य आहे. तर या पद्धतीनं दिलेल्या विधानावरून व्यवस्थित आकृती काढा आणि त्या आकृत्यावरून योग्य निष्कर्षाची निवड करा. ओके. आपण पाहू नेक्स्ट प्रश्न. आपण याचा आणखीन एक प्रश्न बघूया. विधान, काही दवाखाने जिम आहेत. बघा, मी काही दवाखाने जिम दाखवतो. बघा, हे दवाखाने आणि हे जिम. तर काही म्हणल्यामुळं 2 छेदणारे वर्तुळ, पहिलं विधान झालं. दुसरं बघा, काही शेती स्टेडियम आहेत. काही शेती स्टेडियम आहेत. इकडे घेऊ आपण शेती आणि हे स्टेडियम. आणि कोणताही दवाखाना स्टेडियम नाही. दवाखाना स्टेडियम नाही म्हणजेच एवढी एक जरी आकृती काढली तर बस झालं. हे दोघांवरती क्रॉस दाखवा, म्हणजे दवाखाना स्टेडियम कधीच होणार नाही. त्याच्यामुळे हे रॉंग दाखवा इथं. अलग लक्षात झालं. एवढ्या आकृतीवरून ह्या आकृतीनं ज्याला सत्य म्हणलं त्या विधानाला निष्कर्षाला सत्य म्हणा. बघा बरं, काही जिम स्टेडियम आहेत. जिम स्टेडियम आहे का? बिलकुल नाही. एकही जिम स्टेडियम नाही, अजिबात नाही. त्याच्यामुळे हा विधान चुकीचं आहे, निष्कर्ष चुकीचा आहे. काही जिम स्टेडियम नाहीत. आता जिम, एकही जिम स्टेडियम नाही ना, बरोबर. मग एकही जिम स्टेडियम नसेल, अजिबात नसेल तर काही नाही म्हणणं बरोबर असते. अजिबात नसेल तर काही नाही म्हणणं बरोबर असते. म्हणून ह्याला चूक म्हणू नका. अजिबात नाही तुम्ही काही नाही कसं काय म्हणालात, अलग लक्षात. तर तसं नसतंय. तर जेव्हा एकही घटक, दोन्ही घटकामध्ये काहीच सामायिक नसतं तेव्हा काही नाही म्हणायला चलतंय. म्हणून हा निष्कर्ष बरोबर म्हणा. काही शेती दवाखाना आहे. दवाखाना शेती अजिबात नाही, बिलकुल नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं. आणि काही शेती दवाखाना नाही. आता बघा, इथं आहे म्हटलं होतं, आता इथं नाही म्हणताय. काही शेती दवाखाना नाही. तर आज एकही शेती दवाखाना नाही. बघा, शेतीचं वर्तुळ दवाखान्याला अजिबात छेदलेलं नाही. मग अजिबात नसेल तर काही नाहीत. म्हणून ही एक कन्सेप्ट ध्यानात ठेवा. सर्व असेल तर थोडं आहे म्हणायला जमतंय आणि अजिबात नसेल तर थोडं नाही म्हणायला जमतंय. हे 2 वाक्य लक्षात ठेवा. म्हणून हे दोन्ही निष्कर्ष, अजिबात नव्हते म्हणून काही नाही, काही नाही, हे दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत. म्हणून माझं पर्याय क्रमांक 3, 2 आणि निष्कर्ष 4 निघतात. ओके. आपण पाहू नेक्स्ट प्रश्न. तर पझल टेस्ट म्हणजे सारणीकरण. तुम्हाला चार्ट बनवता येण्यासाठी तुम्हाला पझल टेस्टमधले खूप प्रश्न सध्या, आणि हे प्रश्न वेळ खाऊ, ह्यांना वेळ जास्त लागतो, टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स आहेत हे. म्हणून अशा प्रश्नांचा तुम्ही अधिक सराव करा. अलग लक्षामध्ये. तर हे प्रश्नामध्ये तुम्हाला सारणी बनवावी लागेल. दिलेला डाटा सगळा तुम्हाला एकत्रित करावा लागेल आणि त्यावरून मग प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. ओके. तर बघू आपण या टाईपचा एक प्रश्न. तर बघा,
शिवला त्याच्या 4 चुलत भावंडातील प्रत्येकाला त्याच्या निवडीनुसार ABCD ही पुस्तके भेट द्यायची आहेत. या पुस्तकांच्या किमती अशावर आहेत, मात्र त्याच क्रमाने असतील असे नाही. ही पुस्तके T1, T2, T3, T4 या पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध आहेत, मात्र ती त्याच क्रमाने असतील असे नाही. या पुस्तकाबाबत तपशील पुढील प्रमाणे. या माहिती, मग इथून खरी माहिती सुरू झालेली आहे. म्हणजे मला इथं कळलंय ABCD मला 4 पुस्तकं आहेत, त्यांच्या किमती आहेत आणि त्यांचे उपलब्ध कुण्या दुकानात आहेत. म्हणून मला इथे एक चार्ट बनवावा लागेल. तो चार्ट बघा असा बनवा. तर तुम्हाला तो चार्ट जो आहे ना तर तो असा बनवावा लागेल. मग आता या चार्टमध्ये मी ना त्यांनी माहिती वाचत वाचत आपण हा डाटा जो आहे ना पूर्ण भरायचा आहे. ओके, बघा काय म्हणते पहिलं विधान तपशील. C ची किंमत 551 रुपये आहे. C या पुस्तकाची किंमत 551 रुपये आहे. म्हणजे इथं 551ला मी गोल केलं म्हणजे राईट करून. आणि आता 551 किंमत B ची नाही, A चीही नाही आणि आता D चीही नाही. आणि C ची किंमत आता दुसरी कोणती असणार नाही. म्हणून आहे ना असं आडवं आणि उभं ही सारणी आहे ना लगेच भरून घ्यायची असते. ओके, C ची किंमत 551 रुपये आहे. D ची किंमत 545 असून ती T3 मध्ये उपलब्ध नाही. D या पुस्तकाची किंमत 545 आहे. D पुस्तकाची 545 किंमत. आता 545 पुस्तकाची किंमत कोणाचीच असणार नाही, म्हणून हे असं आडवं उभं बंद करा. पण D पुस्तक जे आहे ना हे T3 दुकानात उपलब्ध नाही. T3 मध्ये म्हणजे इथं मिळत नाही. चला पुढे. A हे पुस्तक T1 दुकानात उपलब्ध आहे. A पुस्तक हे जे A जे आहे ना ह्या T1 मध्ये उपलब्ध आहे. मग आता T1 मध्ये कोणीच असणार नाही दुसरं. आणि हे असं हे दुसऱ्या कोणत्याही दुकानात मिळणार नाही. एक पुस्तक एकाच दुकानामध्ये आणि एका पुस्तकाची एकच किंमत असं आहे. आणि 450 रुपये किमतीचं पुस्तक T4 या दुकानात उपलब्ध आहे. तर मी म्हणतो या सारणीकरणमधला हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. काय म्हणले त्यांनी बघा, 450 रुपये किमतीचं जे काही पुस्तक आहे तर T4 दुकानात मिळते. म्हणजे बघा हे 450 रुपये किमतीचं जे पुस्तक आहे हे T4 मध्ये मिळते ना. तर हा पॉईंट तुम्ही विसरायचा नाही, कारण या पॉईंटवर हा चार्ट तुमचा पूर्ण भरणार आहे. ओके, मग आता मला सांगा T4 दुकानात मिळणाऱ्या पुस्तकाची किंमत 450 रुपये आहे म्हटल्यानंतर ए पुस्तक तर T1 मध्ये मिळते बरोबर. याचा अर्थ या Aची किंमत 450 असेल का? नाही. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रॉंग आहे हा, की हे नाही हे कळलं पाहिजे. कारण ए पुस्तक T1 मध्ये मिळते म्हणजे त्याची किंमत 450 रुपये नाही आहे. ओके, मग मला सांगा Aची किंमत इथं जर नसेल तर Aला किती किंमत घ्यावी लागेल? 520 रुपये. म्हणून 520 रुपये ही A पुस्तकाची किंमत. याचा अर्थ आता 520 रुपये किमतीचं दुसरं कोणीच असणार नाही. मग आता Bला कोणतं राहिलं? 450 रुपये किमतीचं पुस्तक B आहे. आणि Bची जर किंमत 450 असेल तर ते कुण्या दुकानात मिळायला पाहिजे? T4 मध्ये. सगळं चार्ट भरते सर, नाही तर सगळं रिकामं राहील, लक्षात ठेवा. झालं. मग हे नाही इथं आहे म्हणजे आता हे बाकीचे कोणीच कुठे मिळणार नाही. Bला दुसरं कुठलंच काय असणार नाही. मग आता इथं जर बघितलं तर D साठी काही एवढं T2 दुकान उपलब्ध राहिले. ह्यानं जर 2 मध्ये मिळालं तर C इथे मिळणार नाही. Cला मग राहतो आता हा बघा सगळा चार्ट भरला. सगळे पुस्तकं बघा. A पुस्तक T1 मध्ये 520 रुपयाला मिळेल. B पुस्तक T4 दुकानामध्ये 450ला मिळेल. C पुस्तक T3 मध्ये 551 मध्ये आणि D पुस्तक T2 मध्ये याच्यामध्ये. तर या पद्धतीनं योग्य ही सगळी माहिती आहे ना तुम्ही ह्या सारणीमध्ये ह्या चार्टमध्ये दाखवता आली. पझल टेस्टचा महत्त्वाचा टाईप हा वेळ घेणार आहे. त्याच्यामुळे थोडी जर तुम्ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित जर मांडली ना तर नक्की तुम्हाला उत्तर लवकर मिळाले. मग मला सांगा प्रश्न काय आहे बघा. तर 520 रुपये किंमत असलेल्या पुस्तकाचा योग्य तपशील निवडा. 520 रुपये किमतीचा तपशील म्हणजे 520 रुपये किमतीचं पुस्तक A आहे आणि ते T1 दुकानात मिळते. मग पर्याय क्रमांक 2 पुस्तक A ते T1 मध्ये उपलब्ध आहे. बाकी ऑप्शन बघण्याची काही गरज नाही. ओके, आपण पाहू नेक्स्ट प्रश्न. सोबत दिलेल्या एका घनाच्या 4 स्थिती दाखवल्या आहेत. याचे योग्य निरीक्षण करून 3 विरुद्ध पृष्ठावर येणारा अंक ओळखा. म्हणजे 3च्या विरुद्ध म्हणजे 3 जर इकडे उजव्या बाजूला असेल तर इकडच्या बाजूला काय असेल असं विचारले. अतिशय सोपा टाईप आहे. जेव्हा घनाकृती ठोकळ्याच्या असे 4 एकाच घनाच्या 4 आकृत्या देतात ना सगळ्यात सोपं. या उदाहरणाला जवळजवळ 3 मेथडनं तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. 3 पद्धतीनं. अलग लक्षामध्ये बघू आपण कशा सॉल्व्ह करायच्या. पण सगळ्यात क्विक मेथड काय माहिती आहे का? ह्या 4 आकृत्यातल्या अशा 2 आकृत्या निवडा ज्या 2 आकृत्यामध्ये फक्त एकच अंक सामायिक पाहिजे. एकच अंक म्हणजे कसं पहिल्या आकृतीत आणि दुसऱ्या आकृतीत जर बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की इथं हा 2 जो आहे ना इथं 2 आणि हा इथं 2 आहे बरोबर. दोघांमध्ये एकच म्हणजे अंक कॉमन आहे. मग ह्याला घटीव दिशेने मांडा, असं फिरवा आणि याला पण असं फिरवा. तर मला सांगा मी जर याला घटीव दिशेने जर फिरवलं तर पहिल्यांदा 2 खाली 2 घ्या. आकृती 1 वरून मी 1 वरून काय घेतलं सांगा 2 1 घटीव दिशेनं 2 नंतर असा 1 आणि पुन्हा काय येणार आहे हा 3. सगळ्यात चांगली ट्रिक आहे ही. आणि आकृती 2 वरून बघा हो का हा 2 त्याच्यानंतर काय ते 5 आणि त्याच्यानंतर येतो का हे 4.
मग मला सांगा इथं 1 विरुद्ध सरळ बनायचं 5, 3च्या विरुद्ध 4. मला विचारले 3 पृष्ठाविरुद्ध काय असणार आहे, तर 3च्या विरुद्ध पृष्ठावर हो का हा 4 येणार आहे आणि 2 विरुद्ध इथं न आलेला 6वा अंक, कोण आलं नाही 6 आलं नाही, मग 6 आलेला अंक आहे. असं सरळ सरळ जोड्या येतात. म्हणून मला 3 विरुद्ध काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 4 हा अंक इथं असणार आहे. ह्याची दुसरी मेथड सांगतो तुम्हाला. तर मेथड सेकंड बघू आपण. तर ह्याच्यात काय करायचं, जास्त वेळा आलेला अंक आहे का बघायचं. 3 विरुद्ध शोधायचे ना. 3 हा अंक कमीत कमी 2-3 आकृतीत आला पाहिजे. हो का 3 इथं आहे, 3 इथंही आहे आणि 3 इथंही आहे. म्हणून मी काय करतो, 3 विरुद्ध काय असेल पर्याय कट पद्धत वापरतो. 3 विरुद्ध, तर 3 विरुद्ध 1 2 3 4 5 6 या 6 अंकापैकी कोणता तरी एक अंक असणार आहे. मग मला सांगा इथं 3 सोबत कोण कोण आलेला आहे, 1 आणि 2 आलेले आहेत. हे लगत आहेत म्हणजे 3च्या विरुद्ध पृष्ठावरचा अंक नेमकं कोण आहे माहीत नाही, पण 1 आणि 2 नाही हे आपल्याला पहिल्या आकृतीवरून कळतं. म्हणून 1 नाही, 2 नाही आणि स्वतः 3 सुद्धा नाही 3च्या विरुद्ध. दुसऱ्या आकृतीमध्ये 3 आलाय का नाही, मग ह्याच्यावरून जमणार नाही. मग आता इथं बघा 3 सोबत 2 आणि 5 आले, 2 तर ऑलरेडी कटले. आता 3 विरुद्ध 5 पण नाही, लगतचे पृष्ठ विरुद्ध नसतात. आता इथं 3 सोबत कोण आले, 6 आणि 1 आले, म्हणजे याचा अर्थ 6 आणि 1 तर ऑलरेडी कटले. मग आता राहिलं काय हो, 3. आणि लक्षात ठेवा याच्यामध्ये जे विरुद्ध पृष्ठाचा अंक जसं की 4 आहे ना, 3 आणि 4 एकत्र ह्या आकृतीत कुठंच आले नाहीत. बघा चेक करा, 3 सोबत बाकी सगळे आलेत पण 4 हा येत नसते. म्हणून इथं 4 जो आहे ना अंक 3 विरुद्ध आहे. ही एक पर्याय कट पद्धत आहे. ओके. मेथड मी तुम्हाला तिसरी सांगतो. या तिसऱ्या मेथडमध्ये काय करायचं, जेव्हा हे 4-4 आकृत्या असतात ना तेव्हाच हे कधी तर उपयोगी पडते. काय करायचं, अशा 2 आकृत्या शोधा की ज्या 2 आकृत्यामध्ये 2-2 अंक सारखे आहेत. जसं की बघा मी जर दुसऱ्या आकृतीत बघितलं, इथं 2-5 आहे आणि इथंही 2-5 आहे. मग ह्या 2 आकृतीमधले 2-5 इथला 2-5 सारखा आहे, तेव्हा इथं राहिलेला हा 4 आणि इथं राहिलेला हा 3 परस्परांच्या विरुद्ध. बघा बरं, म्हणजे मला 4 वर्सेस काय मिळालं, 3 मिळालं. मला 3 विरुद्ध विचारलं तर झालं, असं येतं. ठीक आहे, अजून एक शोधा म्हणजे 3 पण जोड्या सापडते तुम्हाला. ओके. आता बघा दुसरी शोधण्यासाठी आता मला काय करावं लागेल, 2-2 अंक सारखे. हो का इथं बघा चौथ्या आकृतीमध्ये 1 3 आहे आणि इथंही 1 3 आहे. इथं काय राहिलं सांगा, हा 2 राहिला. मग 2 विरुद्ध इथं काय येणार आहे, हा 6 येणार आहे. 2 विरुद्ध 6. मग मला सांगा 4 विरुद्ध 3 गेला, 2 विरुद्ध 6 गेला, मग 1 विरुद्ध नक्कीच काय राहणार आहे, 5 राहणार आहे. अलग लक्षात. तिन्ही जोड्या आपण खटाखट आपण या ठिकाणी सोडवू शकतो. त्या तिन्ही मेथडचा चांगला वापर करा. आपण पाहू पुढचा प्रश्न. हा प्रश्न ॲक्च्युली UPSC SAT 2013 मध्ये काहीतरी विचारला होता. प्रश्न कुठलाही राहू द्या, तुमच्याकडे योग्य ट्रिक्स असेल तर कमी वेळात येते. ह्याचं आणखीन एक उदाहरण. आता काय करा, इथं तुम्हाला ए विरुद्ध पृष्ठावर काय येणार आहे, एकाच घनाच्या 3 आकृती दिल्यात, एच्या विरुद्ध काय विचारलंय. आपण काय करायचं, अशा 2 आकृत्या निवडा ज्या 2 आकृत्यामध्ये एकच अंक सामायिक आहे. आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय सामायिक आहे बघा, ABK MHK. हो का इथं K, इथं K आहे आणि हा इथं K आहे. दोघांमध्ये कॉमन, ह्याला मांडा घटीवत. हो का K, त्याच्यानंतर येतं B आणि त्याच्यानंतर येतं हो का हा A, एक घटीवत. आणि केला K खाली मांडायचं, सामायिक अंक K, आणि ह्याला फिरवा असं घटीवत. K नंतर काय येणार आहे M आणि एमच्या नंतर पुढं काय येणार आहे H. ओके. तर इथं A विरुद्ध H पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हा आय जो बटन आहे ना ते दाबा. तुम्हाला मी त्याची लिंक पाठवतो की घनाकृती ठोकळ्याच्या कशा ट्रिक्स आहेत, त्याच्या बेसिक कन्सेप्ट काय ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवतो. तर आता हा 2 आकृत्या बघा. अजून एक प्रश्न बघू आपण याचा. इथं 3 कलर वेगळे आहेत, इकडचे 3 कलर वेगळे आहेत. तुम्हाला ग्रीन रंगाविरुद्ध पृष्ठावर निश्चितपणे कोणता रंग येईल असं त्याने विचारले. ग्रीनच्या विरुद्ध पृष्ठावर काय येईल. आता ह्या जर 2 आकृत्या जर बघितल्या ना, ह्या 2 आकृत्यामध्ये कॉमन कुठलाच कलर नाही आहे. हे 3 वेगळे आहेत आणि हे 3 वेगळे आहेत. मग जेव्हा असं असतं ना तेव्हा आपल्याला नेमकं एक उत्तर सांगता येत नाही. मी एकट्या एक जरी आकृतीचा वापर केला किंवा सामग्री 2चा जरी वापर केला तरी उत्तर मिळणार नाही. मला ग्रीन विरुद्ध शोधायचं आहे. ग्रीन, तर ग्रीन विरुद्ध मला एवढंच कळतंय बघा, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, व्हाईट आणि रेड हे 6 कलर घेतलेत आपण इथं आलेले. ओके. तर ह्या ग्रीन सोबत कोण कोण आले, स्वतः ग्रीन तर ग्रीनच्या विरुद्ध असणार नाही, वर ग्रीन आहे. इथं ब्ल्यू सोबत आला म्हणजे ब्ल्यूही नाही आणि येल्लोही नाही, एवढंच कळतंय. म्हणजे आता मला निश्चितपणे म्हटले ग्रीन विरुद्ध निश्चितपणे कोणता रंग येईल, तर निश्चितपणे नाही, पण मला ऑरेंज किंवा व्हाईट किंवा रेड ह्या तिन्हीपैकी कोणता तरी एक असेल. निश्चित एक उत्तर सांगता येणार नाही. मी दोन्ही आकृत्यांचा वापर जरी केला सामग्रीचा तरी मला या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी हे दोन्ही माहिती निश्चितपणे सांगू शकणार नाहीत की तिघापैकी कोणता रंग असणार आहे. म्हणून माझं पर्याय बघा, फक्त 1 मधील माहिती पुरेशी, बिलकुल नाही. फक्त 2 मधील पुरेशी, बिलकुल नाही. 1 व 2 पुरेशी नाही. 1 व 2 मधील माहिती पुरेशी आहे. तर 1 आणि 2 मधील माहिती पुरेशी नाही, असं तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हे पर्यायाचं उत्तर घ्यावं लागेल. ओके. तर नातेसंबंध या टॉपिकमधला मला हा एक महत्त्वाचा टाईप वाटतो.
नातेसंबंधचे अजून तुम्हाला सराव करायचा असेल तर मी ते हे आय बटनमध्ये इन्फॉर्मेशन बटनमध्ये दाबा, तुम्हाला याची लिंक पाठवतो. तर तुम्ही नातेसंबंधचे व्हिडिओ मी दोन्ही पण अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. तर एक उदाहरण दाखल मी हे उदाहरण दाखवतो. ए वजा बी म्हणजे ए ही बीची आई आहे, गुणिले म्हणजे वडील आहेत, अधिक म्हणजे मुलगी आहे, भागिले म्हणजे मुलगा आहे. पहिली व्यक्ती मुलगा, दुसरीचा. ओके. तर इथं ह्या समीकरणाचा अर्थ शोधण्यासाठी यम वजा एन वजा टी भागिले यल आणि गुणिले क्यू. तर इथं काय करायचं माहिती आहे का, तर हे दिलेल्या समीकरणाचा अर्थ कसा लावायचा बघा. ह्या दोघांमध्ये वजाचं चिन्ह आहे. वजा म्हणजे काय सांगितले, आई. बघा यन या व्यक्तीची यम ही काय आहे, आई आहे. ही आई आहे म्हणजे ही वजा, एक स्त्री आहे. स्त्री असलं की मायनस घेणार. ह्या दोघांमध्ये पुन्हा टी या व्यक्तीची यन ही काय आहे, आईच आहे. पुन्हा वजा आलेला इथं म्हणजे आईच, इथं आई घ्या. तर ही आई आहे म्हणजे ही पुन्हा मायनस. हा टी भागिले यल, इथं बघा भागिलेचा अर्थ मुलगा. यल या व्यक्तीचा हा काय आहे, मुलगा आहे. हा काय आहे, मुलगा. आणि यल गुणिले टीचा अर्थ यल हे क्यूचे वडील आहेत. हे इथं काय आहेत, वडील आहेत. बरोबर, हे काय आहेत, वडील आहेत. म्हणजे हे वडील आहेत म्हणजे हे प्लस आहे, हा मुलगा आहे म्हणजे हा प्लस आहे. तर तुम्हाला या विधानामध्ये कोण कोणाचं काय आहे ते शोधायचं आहे. तर यासाठी आपण ह्याला उभं मांडू. मला सांगा, यम ही जी स्त्री आहे ना, ही ना आई आहे. कुणाची आई आहे सांगा, ही आई. कुणाची आहे, यनची. बरं, पुन्हा यन टीची आई आहे. बघा ही यन सुद्धा आई आहे. कुणाची आहे आई, टीची. टीची आई आहे. ही बी मायनस, हे पण मायनस. बरोबर. त्याच्यानंतर टी मुलगा आहे. कुणाचा, यलचा मुलगा. ह्याची ही आई आहे आणि ह्यानं टी मुलगा आहे. कुणाचा, यलचा. यल या व्यक्तीचा हा टी मुलगा आहे. इथं मुलगा आहे म्हणजे हा प्लस आहे. बरोबर. मग आता मला सांगा, मी जर टी असेल, इथं माझी आई आहे आणि ही व्यक्ती मला त्यांचा मुलगा म्हणते, म्हणजे हे दोघं पती पत्नी पाहिजे. भारत पाकिस्तान दोघं पती पत्नी आहेत म्हणजे हे त्याचे वडील असतील. ओके. आणि शेवटी लास्टला काय म्हणलं की यल हे क्यूचे पण वडील आहेत. यल वडील आहेत, पण कुणाचे वडील आहेत, ह्यानी वडील क्यूचे. क्यू या व्यक्तीचे, पण हा मुलगा आहे का मुलगी हे आपल्याला इथं माहीत नाही. अलग लक्षामध्ये बघा. तर अशा पद्धतीनं ही नातेसंबंधाची आकृती इथं तयार होणार आहे. तर ही नातेसंबंधीचे डायग्राम बघा आणि तुम्हाला कोणतं विधान, अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. यल हे यनचे पती आहेत. यल हे यनचे पती, हो दोघं पती पत्नीच आहेत, हे पहिलं बरोबर आहे. क्यू ही यमची नात आहे. क्यू ही यमची नात. सर हे मुलगा आहे का मुलगी हे माहीत नाही बघा, त्याच्यामुळे हे विधान इथं चुकीचं आहे. यम ही यलची सासू आहे. यम ह्या यलची सासू, यमच्या पत्नीची ही आई. मग मी जर यल असेल तर मी माझ्या पत्नीच्या आईला नक्कीच काय म्हणणार आहे, सासू म्हणणार आहे. म्हणजे हे सासू बरोबर आहे. आणि यन ही क्यूची आई आहे. यन ही क्यूची आई, तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथलं विधान चुकीचं आहे. ओके.